नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण गायगोटा या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। याचा अर्ज कुठे, कसा आणि केव्हा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर महाराष्ट्र शासनाने पक्का गायगोटा बांधण्यासाठी 3 लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे। ही योजना प्रामुख्याने शरद पवार ग्राम समृद्धी योजना या अंतर्गत राबवली जाते। तर आपण अनुदानाचे स्वरूप पाहूत। जनावरांच्या संख्येनुसार मिळणारे संभाव्य अनुदान हे खालीलप्रमाणे आहे। जर शेतकऱ्यांजवळ 2 ते 6 जनावरे असेल तर 60,000 रुपये हे अनुदान शेतकऱ्यांना भेटणार आहे। तसेच 6 ते 12 जनावरे असली तर 1.5 लाखांपर्यंतचे अनुदान आणि 18 पेक्षा जास्त जनावरे असेल तर 3 लाखांपर्यंतचे अनुदान हे शेतकऱ्यांना भेटणार आहे। तर याचे आपण पात्रता पाहूत। अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा आणि ग्रामीण भागाचा रहिवासी असला पाहिजे, म्हणजे तो ग्रामीण भागातील असावा। अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 1 एकर जमीन किंवा 50 वर्ग फूट जागा असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जिथे गोठा बांधायची ती जमीन तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे। तसेच प्रत्यक्षात दूधबत्ती जनावरे असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याजवळ जेवढे प्रत्यक्ष जनावरे असतील तेवढेच तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे। तसेच वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख ते 2 लाख या दरम्यान असले पाहिजे। तर आपले वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। आता त्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत। आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि जमिनीचा 7/12 आणि 8, बँक पासबुकाची प्रत आणि बँक पासबुकाला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असलेला पाहिजे। जनावरांचे टॅगिंग केलेले प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्याकडे किती जनावर आहे हे पाहण्यासाठी तुमच्याकडे जनावरांचे टॅगिंग केलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। तसेच राशन कार्ड आणि ग्रामपंचायत शिफारस पत्र असले पाहिजे। आता अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर तुम्ही जर ऑनलाईन माध्यमातून फॉर्म करत नसाल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हा फॉर्म भरू शकता। तर तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज तुम्ही भरा। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा, तर काही जिल्ह्यांमध्ये महागोसेवा आयोग या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असू शकते। तसेच जिओ टॅगिंग, अर्ज मंजूर होण्यापूर्वी गोठा बांधण्याच्या जागेचे जिओ टॅगिंग करणे बंधनकारक आहे। त्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाते, म्हणजे तुम्ही हे सगळे कागदपत्र किंवा अर्ज केल्यानंतर तुमच्या कामाला सुरुवात होणार आहे। अधिक माहितीसाठी किंवा अर्जात मदत मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या पंचायत समितीत किंवा जिल्हा कृषी कार्यालयाला भेट देऊ शकता। असेच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।